नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 4 मार्च 2024 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपल्या नियतीचे मालक बना, परंतु परिस्थितीचे गुलाम बनू नका। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। 20 फेब्रुवारीला एकाच दिवशी 4 वेगवेगळ्या ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती। या घटनेत 2 अज्ञात भामटे दुचाकीने येऊन अनेकांचे सोन्याचे आभूषण हिसकावून पसार झाले होते। याच गुन्ह्याचा शोधात असताना शहर गुन्हे शाखा युनिट 1 ला एक चोरटा हाती लागला। दिग्रस येथून पोलीस पथकाने एकाला ताब्यात घेतले आहे, तर दुसरा पसार झाला आहे। पसार झालेल्या आरोपी विरुद्ध 2 पोलीस स्टेशन येथे या आधीच गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे। अमरावती शहरात 20 फेब्रुवारीला परतवाडा येथे शिक्षिका असलेल्या फिर्यादी महिला एसटीने आपल्या घरी येत असताना गर्ल्स हायस्कूल चौकात उतरल्या। तेथून ऑटोने बियाणी चौक कॅम्पकडे घराकडे येत होत्या। तेथूनच पायी जात असताना मागे असलेल्या दुचाकीने अज्ञात दोघेही येऊन एकाने सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला। ती घटना घडत नाही तर पुन्हा त्याच दिवशी पुन्हा दुसरीकडे अशाच चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती। 2 भामटे दुचाकीने अमरावती शहरात दाखल होऊन पायी जाणाऱ्या महिलेला टार्गेट करून चेन स्नॅचिंग करून पसार झाले होते। याच घटनेवर 3 पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात असताना शहर गुन्हे शाखा युनिट 1 ला यश मिळाले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक माहिती घेऊन मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने दिग्रस राहणारा 18 वर्षीय आरोपी रोनकसह त्याचा मित्र दिग्रस राहणारा 29 वर्षीय गब्बर शहा वल्लद मजीद शहा या दोघांनी दुचाकीने अमरावती शहरातील चेन स्नॅचिंग घडवून आणल्या होत्या, हे स्पष्ट झाले। ताब्यात घेतलेल्या आरोपी रोनक राठोड याने फैजलपुरा नांदगाव पेठसह राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत घटना घडवून आणल्याची कबुली दिली आहे। गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून दुसरा पसार आरोपी गब्बर याच्या शोधात पोलीस रवाना झाले आहे। या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली। 20 फेब्रुवारीला साधारणतः 4 ते 5:30च्या दरम्यानमध्ये पोलीस स्टेशन फ्रेशपुरा हद्दीमध्ये एक चेन स्नॅचिंग घडली होती आणि याच कालावधीमध्ये सलग आणखीन 2 चेन स्नॅचिंग इथं घडल्या होत्या, नांदगाव पेठ पोलीस स्टेशन आणि राजापेठमध्ये। आणि या संदर्भामध्ये जेव्हा तपास करण्यात आला, इमिजिएटली CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये खबरीकडून खबर मिळाल्याप्रमाणे आपल्याला 2 आरोपी डिटेक्ट झालेले आहेत। एक रोनक किशोर राठोड म्हणून आणि दुसरा जो आहे तो आरोपी गब्बर शहा म्हणून आहे। हे दोघं जण राहणार दिग्रसचेच आहेत। सदर आरोपींपैकी एका आरोपीला आपण अटक केलेली आहे, एक आरोपी अद्याप तो आपल्याला भेटलेला नाही आहे आणि यामध्ये आपण जी काही गुन्ह्यामध्ये वापरलेली बाईक आहे ती जप्त केलेली आहे। 3 गुन्हे त्याच्यानंतर आणखीन 3 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत। म्हणजे एकूण ज्या सलग चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या त्या सलग चेन स्नॅचिंग आपण डिटेक्ट केलेल्या आहेत आणि आरोपी ताब्यात मिळालेला आहे। यापैकी जो आरोपी आहे जो आता सध्या ताब्यात नाही आहे, आरोपी गब्बर शहा हा हॅबिच्युअल आहे, सराईत गुन्हेगार आहे चेन स्नॅचिंगचा। तो अद्याप तो ताब्यात आपल्याला मिळालेला नाही आहे, तरी पण त्याला अटक करण्याची तजवीज ठेवलेली आहे आणि तपास सुरू आहे। रोनक किशोर राठोडवर आत्तापर्यंत काही गुन्हे दाखल आहेत असं काही रेकॉर्ड मिळालेलं नाही आहे, पण आमचं चेक करणं चालू आहे। कदाचित असं होऊ शकेल की त्याच्यावर पण गुन्हे दाखल आहेत हे रेकॉर्ड मिळू शकेल, कारण दुसरा जो आरोपी आहे तो सराईत आरोपी आहे आणि हा त्याच्याबरोबरचा साथीदार दिसतो आहे।
अमरावती येथे शासकीय फार्मसी महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पिकनिक करायला छत्री तलावावर गेले। त्यातच पोहण्याचा मोह आवरला नाही आणि तिघांनी थेट खोल पाण्यात उड्या घेतल्या। त्यातील एक विद्यार्थी वर न आल्याने एकच खळबळ उडाली। याचीच माहिती मिळताच पोलीससह रेस्क्यू पथक दाखल होऊन शव शोधण्यास सुरुवात केली। 4 मार्चच्या सायंकाळपर्यंत युवकाचा मृतदेह सापडला नाही। पिकनिकच्या नादात सावधता न बाळगणे एकाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना छत्री तलाव परिसरात 4 मार्चच्या दुपारी घडली। अमरावती येथील शासकीय फार्मसी महाविद्यालयात शिकणारे 7 ते 8 मित्रमैत्रिणी सोमवारी छत्री तलाव परिसरात फिरायला गेले। तेथे तलाव परिसरात आनंद व्यक्त केला। या दरम्यान यातील काही जणांना तलावात पोहण्याचा मोह आवरला नाही आणि तिघांनी थेट तलावात कशाचाही विचार न करता उड्या घेतल्या। तिघांपैकी दोघे तर पाण्याच्या वर आले, मात्र एक विद्यार्थी अनेक वेळापर्यंत पाण्याच्या वर न आल्याने सर्व मित्रमैत्रिणींत भीती निर्माण झाली। या घटनेत कार्ला अंजनगाव सुर्जी तालुक्यात मूळ रहिवासी असलेला सध्या कठोरा नाका परिसरात भाड्याने राहणारा 19 वर्षीय सुयोग अरुण दुधाळ या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच राजापेठ फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतक सुयोगचा मृतदेह शोधण्यास सुरुवात करण्यात आली, मात्र कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। अनेक तास तलावात रेस्क्यू राबविण्यात आल्यानंतर सुद्धा मृतकाचा शोध लागू शकला नाही। 4 मार्चला नागपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा संमेलनात अमरावती जिल्ह्यातील हजारो युवा स्वाभिमान पदाधिकारी कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने रवाना झाले। या दरम्यान कोंढाडी येथे शेकडो नागरिकांनी खासदार नवनीत राणा यांचे जंगी स्वागत करण्यात आले। फटाक्यांची आतिषबाजी करत जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला। या दृश्यावरून आता नागपूर शहरात सुद्धा युवा स्वाभिमान पक्षाचा बोलबाला दिसून येत आहे। अमरावती जिल्ह्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्षाचा आता नागपुरात सुद्धा बोलबाला असल्याचे दिसून येत आहे। 4 मार्चला नागपूर शहरात आयोजित करण्यात आलेल्या नमो युवा संमेलनाचे आयोजन केले असता या संमेलनात सहभागी होण्यासाठी खासदार नवनीत राणा यांच्या मार्गदर्शनात सकाळी शेकडो 4 चाकी वाहनांनी युवा स्वाभिमान पदाधिकारी कार्यकर्ते नागपूरच्या दिशेने रवाना झालेत। या दरम्यान नागपूर मार्गावरील कोंढाडीजवळ वाहनांचा जथ्था दाखल होताच खासदार नवनीत राणा यांच्या फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले। तर नागपूर शहरात सुद्धा शेकडोंनी पुष्पगुच्छ देऊन नवनीत राणा यांचे स्वागत केले। यावेळी नवनीत राणा यांनी वाहनातून नागपूरकरांना हात जोडून अभिवादन केलेत। जय श्रीराम। राष्ट्रीय महामार्गावर अमरावती ते नागपूरपर्यंत युवा स्वाभिमान पक्षाचे हजारो वाहने एका रांगेत जाताना दिसून आलेत। आयोजित नमो युवा संमेलनात खासदार नवनीत राणा यांच्यासह रेकॉर्ड ब्रेक संख्येत युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। यावरच आता युवा स्वाभिमान पक्षाचा बोलबाला अमरावतीतच नाही तर नागपुरात सुद्धा दिसून येत आहे। प्रभात चौक येथे 30 ऑक्टोबर 2022 वर्षी घडलेल्या राजेंद्र लॉज इमारत प्रकरणात रवींद्र परमारसह 4 जणांचा दबून मृत्यू झाला होता। या प्रकरणाला आता 16 महिने उलटून सुद्धा न्यायालयात चार्जशीट दाखल न करण्यात आल्याने मृतकाच्या नातेवाईकांनी मनपा आयुक्तांवर प्रचंड नाराजी दर्शवली आहे। मनपा विभागाने आधी सहकार्य केले, आता मात्र मनपा आयुक्त मनपा अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी त्यांना कोणता फायदा असा थेट सवाल आयोजित पत्रकार परिषदेत नातेवाईकांनी केला आहे। दोषी मनपा अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश सीपी यांनी दिले असतानाही मनपा आयुक्तांनी का केली नाही असा सवाल सुद्धा मृतकाचे नातेवाईक शिल्पी रवींद्र परमार यांनी केला आहे। शिल्पी रवींद्र परमार है। आज 16 महीने होने आए। 30 अक्टूबर 2022 को राजेंद्र लॉज दुर्घटना में मेरे पति और 4 अन्य निर्दोष लोगों की जान चली गई थी। आज 16 महीने होने के बाद भी चार्जशीट नहीं बन पाई है, जबकि पूरा पुलिस प्रशासन, सीपी सर, विभागीय आयुक्त मैम, ये सभी लोग
मेरे पक्ष में थे। हाईकोर्ट ने भी फैसला दे दिया है कि आप इनके विरुद्ध कार्यवाही कीजिए। मनपा अधिकारियों को बचाने के लिए मनपा आयुक्त सर क्यों इतनी कोशिश कर रहे हैं और उनके विरुद्ध कोई कार्यवाही क्यों नहीं कर रहे हैं, यह हम सबका एक बहुत बड़ा प्रश्न है। और शायद आपके माध्यम से आम जनता तक पहुंच पाए कि क्या हमारे जैसे लोग ऐसे ही परेशान होते रहेंगे कि हमें न्याय मिलकर भी नहीं मिलेगा। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। मूर्तिजापूरसह बडनेरा शहरातील नवी वस्ती व जुनी वस्ती परिसरात शेगावीचा राजा संत गजानन महाराज यांच्या 146व्या प्रगट दिनानिमित्त एका ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शहरात ठिकठिकाणी महाप्रसाद, पालखी सोहळा, पारायण, यज्ञ व शोभायात्रा काढून प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। पाहूया आमच्या प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी टिपलेले संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम, काही क्षणचित्रे। चकित द्रविड ब्राह्मण झाला घरच्या पर्यकावली ब्रह्मगिरीला पद्मशान पदतीर्थे वासविना जानराम जानकी रामा नागमुनीश्वर मुकिन चंदु के कानवली भावनी प्रसाद जाके विहिरी माटी जल विना केले देवा जल भरना मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे देवा
जानते का मेळघाटातील चिखलदरा येथे बागलिंगा प्रकल्पात विशालकाय पाईपलाईन आल्याने आता येथील शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस येणार असल्याचे बोलल्या जात आहे। त्यामुळे आता मेळघाट व चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणारा सिंचनाचा लाभ मिळणार आहे। सिंचन व्यवस्थेसाठी पाईपलाईन जोडणीचे आता कार्य प्रगतीपथावर सिंचन विभागाच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांच्या निधीतून कामे सुरू करण्यात आली। चिखलदरा तालुक्यातील बागलिंगा प्रकल्प मेळघाटमधील पाणी टंचाई व सिंचन व्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। अचलपूर चिखलदरा तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी हा प्रकल्प अत्यंत दिलासा देणारा आहे। 134 कोटी रुपये निधीतून सिंचन विभागाच्या माध्यमातून
या प्रकल्पाचे निर्माण कार्य अंतिम टप्प्यात आहे. बागलिंगा प्रकल्पाचा हा पहिलाच वर्ष असून चाचणीकरिता या प्रकल्पामध्ये पहिल्या वर्षी 30% पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी या प्रकल्पामध्ये 100% पाण्याची साठवणूक करण्याचा लक्ष्य सिंचन विभागाचा आहे. आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनी व सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून वैष्णवी कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी या प्रकल्पाचा निर्माण कार्य केलं आहे. तर या प्रकल्पावरून मेळघाटमधील पाणी टंचाई व सिंचन व्यवस्थेला सुखरूप करण्यासाठी सिंचन विभागाच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांच्या निधीतून जयभूषण मलिक कंपनी हे पाईपलाईन जोडण्याचं कार्य करीत आहे. चिखलदरा तालुक्यातील हिरदामल, बदनामपूर, मलकापूर इत्यादी गावात बागलिंग प्रकल्पावरून येणारी पाईपलाईन जोडण्याची कार्य झपाट्याने सुरू आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 1.2 चे 1200 mm पासून तर 180 mm पर्यंत पाईपचा सिंचन व्यवस्थेसाठी उपयोग होत आहे. शेत शिवारातून 7 फीट खोलीकरण करून एवढे विशालकाय पाईप जमिनीच्या आतमधून टाकला जाणार आहे. प्रकल्पामधील पाण्यासाठी साठवणूक कमी करून यावर्षी मुख्य प्रकल्प गेटचे रोलर व रबर सीलचे कार्य करण्यात येणार आहे, जेणेकरून मुख्य गेट पूर्णपणे सेटल होणे आवश्यक आहे. प्रकल्पाची बारीक चाचणी सिंचन विभागाचे कर्मचारी व अधिकारी करीत आहेत. हा प्रकल्प शासनासाठी मेळघाटच्या पाणी टंचाईकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यामुळे सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या प्रकल्पावर विशेष लक्ष केंद्रित करून नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीकडून 100% उच्च दर्जाचे काम करून घेत आहे, अशी माहिती सिंचन विभागाने दिली आहे. एकीकडे आदिवासी समाजाचा विकास होण्यासाठी राज्य सरकार कोटी रुपये खर्च करीत आहेत, तर दुसरीकडे पुन्हा आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले. मात्र अद्यापही आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना नीट मराठी सुद्धा वाचता येत नाही. हे ऐकून आपल्याला सुद्धा नवलच वाटणार नाही का? हीच धक्कादायक माहिती आता उघड झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात जिल्हाधिकारी कटियार यांना धारणी तालुक्यात मासुंदावाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली असता ही खळबळजनक माहिती समोर आली आहे. यावर आता येथील अनेक शाळेतील शिक्षकांच्या शिकवणुकीवर प्रश्न निर्माण झाला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा सामाजिक शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीने केंद्र सरकारसह राज्य सरकार लक्ष देऊन आहे. या समाजाकरिता लाखो करोडो निधीसह अनेक योजना सरकार राबवित आहे. मेळघाटात अनेक योजना राबवित असताना याच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रशासन धडपड करीत आहे. आता राज्य सरकारने शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू करण्यात आले. अनेक वर्षापासून येथे आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मात्र एवढे असताना सुद्धा याच शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत मराठी वाचता न येणे हा विचार करण्यासारखा विषय नाही का? असाच धक्कादायक प्रकार धारणी तालुक्यातील मसुदावाडी या गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत दिसून आला. वर्ग 3री-4थीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ वाचता येत नसल्याचे प्रकार जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रत्यक्ष भेटी दरम्यान गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हो असतात, पण फक्त मीच एकटाच आहे विषय शिक्षक म्हणून, बाकी सर्व सामाजिक शास्त्र आहे. पण ते आता इतर शिक्षक नसल्यामुळं मीच पाहतो वर्ग. वाचता येते ना सर्वांना? हो सर. हा जिल्ह्यावर एकटा धावला होता म्हणजे प्राथमिकमध्ये खो-खोमध्ये. खो-खोमध्ये 7 मिनिट एकटाच धावतो. जोरात वाच, जोरात. घबरावू नका. हां 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 यासाठी हां सनाली मांजू जुकडी मी पाठ घेत कविता घेतली का? वहाडे केली ऑर्डर थांबले पाठ घेऊ आपण. मैं अजून चांगली पद्धतीने वाचतो म्हणजे 3री-4थीची मुलं आहे त्यांना इंग्लिश आम्ही म्हणतच नाही. मी म्हटलं की मराठीला चांगली वाचन आलं पाहिजे. असे जे भाषण करत आहे लेकिन चांगली पद्धतीने वाचन आलं पाहिजे. हो प्रयत्न सुरूच ठेवू. सर्वांना येत नाही वाचन. हा अजब आणि धक्कादायक प्रकार पाहून जिल्हाधिकारी कटियार यांनी येथील शिक्षकांना मराठीसह इंग्रजी धडे शिकविण्याचे कडक सूचना दिल्या आहे. मेळघाटात आतापर्यंत जिल्हा परिषदच्या 334 शाळेत
अंदाजे 1100 शिक्षक कार्यरत असून शासनाचा लाखो रुपये निधी शिक्षकांच्या वेतनावर होत आहे। मग एवढं असताना सुद्धा येथील अनेक विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसणे यावर एकतर येथील शिक्षकांचे दुर्लक्ष किंवा शाळेत सतत मारण्यात आलेली दांडी असा प्रकार दिसून येतोय। मेळघाट येथील 1100 जिल्हा परिषद शिक्षकांची मुले धारणी, परतवाडा, अमरावती येथे नामांकित खासगी इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेत प्रवेश आहे, मात्र याच जिल्हा परिषद शाळेत याच शिक्षकांच्या एकही मुलाचे प्रवेश नाही, ही धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे। त्यामुळेच आता मेळघाटातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या दांडी बहादर शिक्षकांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी होताना आता दिसून येत आहे। 4 मार्चला नागपूर येथे आयोजित करण्यात येत असलेल्या नमो युवक महासंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे। याच महासंमेलनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा संबोधणार आहे। आयोजित महासंमेलनाला युवा स्वाभिमान पार्टी खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्वात नागपूरला 680 पेक्षा जास्त बसेस, हजारो 4 चाकी सह 15,000 पेक्षा कार्यकर्ते रवाना झाले आहे। या दरम्यान खासदार नवनीत राणा यांचा शेकडो कार्यकर्त्यांनी हार देऊन जंगी स्वागत केले। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून हा काफिला नागपूरच्या दिशेने रवाना होत असताना जल्लोष करण्यात आला। जय श्री राम। लानी इधर गाड़ी, लानी इधर, लानी इधर, ला और बाहर निकाल, और पूरी बाहर निकाल। दादा ये साइड छोड़ा मत। दादा ये साइड छोड़ा मत। अरे ताई, अरे ये धक्का मार रहे, एक मागे मागे, अरे हम तुम्हारे साथ हैं, कहो दिल से, कहो दिल से, सचिन में गया कहो दिल से। चलते रहो, आगे चलते रहो भाई, थोड़ा आगे चला जूता।
भी करें आराम से चलो 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 पैर को लगा है ना। हाँ आराम से जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्ट वे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।